तळोद्यात गुटखा माफियांवर धाड. 38,000चा प्रतिबंधित पान मसाला जप्त. तळोदा शहरात प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याच्या अवैध विक्रीवर अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरातील गुटखा विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. अन्न सुरक्षा अधिकारी संकेत आबा सदाफुले यांच्या फिर्यादीवरून राजेंद्र मक्कन जावरे याच्या विरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार तळोदा शहरातील अर्जुन पान सेंटर येथे दिनांक 26 मे रोजी रात्री छापा टाकण्यात आला. या कारवाई दरम्यान तब्बल 38,332 रुपये किमतीचा प्रतिबंधित पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये तानसेन पान मसाला, राजश्री पान मसाला, विमल पान मसाला, रजनीगंधा पान मसाला, V1 तंबाखू या विविध ब्रँडच्या पाऊचचा मोठ्या प्रमाणावर समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेला आणि मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणारा हा माल विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे संबंधित विक्रेत्यावर अन्न सुरक्षा व मानकी कायदा 2006 तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक राजन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून पुढील तपास पोसई निलेश साळी करीत आहेत. दरम्यान तळोदा शहरात प्रतिबंधित गुटख्याचे जाळे नेमके किती मोठे आहे, या अवैध व्यवसायामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, अशा चर्चांना आता जोर आला असून प्रशासन आणखी मोठ्या कारवाया करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा शहरात रंगली आहे.